प्रांजल खेवलकरांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। महिलेचा चोरून व्हिडिओ काढल्याप्रकरणी आता गुन्हा त्याच्यावर दाखल केलेला आहे। प्रांजल खेवलकरांवर अजून एक गुन्हा आता दाखल करण्यात आलाय। एका महिलेच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल केल्याचे कळते। पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल केलेला आहे। मोठी अपडेट आहे। प्रांजल खेवलकरांच्या अडचणीमध्ये आता अजून वाढ होण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी अक्षय बडवे अधिक माहिती देत आहेत। अक्षय, ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेले प्रांजल खेवलकर यांच्या अडचणी आता काहीशा वाढलेल्या दिसत आहेत। कारण पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात एका महिलेने तक्रार दिली आहे। ही तक्रार अशी आहे की या महिलेचे काही छुप्या पद्धतीने फोटो आणि व्हिडिओ काढल्याप्रकरणी ही तक्रार दिल्यानंतर खेवलकर यांच्यावर पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात बीएनएस सेक्शन 77 आणि आयटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल झालाय। त्यामुळे नेमकी ही महिला कोण आहे, या महिलेने तक्रार कधी दिली आणि नेमकं हे प्रकरण काय आहे हे जेव्हा समोर येईल तेव्हा अक्षय धन्यवाद। आपण पाहू शकतोय की प्रांजल खेवलकरांच्या अडचणीत आता या नव्या दाव्यामुळे अजून अडचणी वाढू शकतात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।